भारतीय जनता पार्टीचा। सर्वांनी आपले दोन्ही हात उचला, विजयाची मूठ बांधा आणि आपल्या समोर असलेले 24च्या 24 भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना विजयाचा आशीर्वाद द्या। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आजच्या या निलंगा नगर परिषदच्या ऐतिहासिक विराट सभेला, कारण हरिभाऊ अनेक नगर परिषदच्या सभा झाल्या, पण एवढी भव्य दिव्य पहिल्यांदाच नगर परिषदच्या इतिहासामध्ये सभा झाली असं, त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज या सभेला संबोधित करण्यासाठी आपले माजी खासदार आदरणीय सुनील गायकवाड साहेब, आपल्या लातूरच्या रणरागिणी आदरणीय डॉक्टर अर्चनाताई पाटील, माननीय भैयासाहेब अध्यक्ष संजय भाऊ हालकर, ह्या पॅनलचे प्रमुख बाळासाहेब शिंगाडे, उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे मायमाऊली, माझे तरुण मित्रांनो, निलंग्यातले सर्व नागरिक व माझ्या पत्रकार बंधूंनो, मी खरं तर बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण सर्व बाळासाहेबांनी बोललेलं आहे, काय उरलंच ठेवलेलं आहे, पण तरीही मागणं म्हणले की थोडंफार बोलावं लागतंय। त्याच्यामुळं मी काही दोन शब्द कालच्या सभेच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधवांनी म्हणले भाई त्याच्यावर स्पर्श झालाय, थोडं बोलावं लागणार आहे, कारण 20 तारखेला आपली पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये अमित देशमुख साहेबांनी म्हणले होते की मी तपशील देईल, आणि मला खरंच वाटलं, उत्सुकता होती 10 दिवसानंतर त्यांनी निलंगा नगरीमध्ये आल्यानंतर विकासाचा तपशील देतील, पण काल तसंच आले, गप्पा मारल्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या, हातवारे केले आणि निघून गेले, पण विकासाचा तपशील दिला नाही। मी त्याचबरोबर एक चॅलेंज दिलं की आपल्या कार्यकाळामध्ये एक विकासाची पाठी दाखवा। लेखाजोखा इव्हेंट मॅनेजमेंट सारखं तुम्ही आले, स्क्रीन लावला, लातूरचा स्क्रीन लावला, पूर्ण व्यासपीठ केलं आणि लेखाजोखा उघड करणार म्हणला, पण व्यासपीठावर नंतर स्क्रीनवर बघितलं तर व्हिडिओमध्ये 90 लाखाचा जे त्यांच्या कार्यकाळामध्ये मंजुरी दिलता, पण मान्यता गिरीश महाजन पालकमंत्री असताना त्याची मान्यता भेटली आणि ते काम निधी पण आपल्या काळात आला, त्याच 10 रस्त्याचं कामाचं आपण तुम्ही चित्रण कर, म्हणजे निलंगा सारख्या शहरामध्ये तुम्हाला एक विकासाची पाठी दिसली नाही, एक गोष्ट दिसली नाही। त्याच्यामुळं आपण काय तपशील द्याल आणि काय द्याल ते अजून प्रश्नचिन्ह राहिलंय। खरं तर बाळासाहेबांनी खूप सविस्तर बोलले। माझे वडील 40 वर्षापूर्वी आमदार होते, सर्वात जास्त मताधिक्याने मराठवाड्यातनं निवडून आलते, त्यांनी खूप कमी बोलायचे आणि कामावर विश्वास ठेवायचं। तसंच संजय भाऊ आणि माझं राहणार आहे, बाळासाहेबांनी खूप बोललेत, विकासाचा आराखडा जो पाया ते कळस कसं रचणार आहे त्याची रूपरेषा सांगितली आहे, आणि आम्ही कमी बोलून काम जास्तीत जास्त करण्याचा ह्याच्यावर हमी देतो आपल्याला, आणि इथं बसणाऱ्या सर्व मायमाऊलीला एवढंच वचन देतो की आपल्या पायाला काटाही टोचणार नाही। जसं ह्या शहराची शांतता, सुरक्षता आणि सुंदरता राखण्याचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये आणि गेल्या 9 वर्षांमध्ये स्पर्शाच्या काळामध्ये राखलं गेलेलं आहे, भविष्याच्या काळामध्ये पण ही सुरक्षता अबाधित ठेवण्याचं काम आमच्या माध्यमातून राहील। अनेक लोक येऊन इथं अराजकता माजवण्याचं काम करणार आहेत, मी ते हाणून पाडण्याचं आपल्याला अभिवचन देतो। आम्हाला पुढची तलवार दिसती बाळासाहेब, तलवार दिसती, तलवार कुणाच्या हातात आहे ते दिसतं, आम्हाला त्या तलवारीवर पण राग नाहीये, त्या हातावर पण राग नाहीये, पण ती जी बुद्धी ती चालवणार आहे त्याच्यावर आमचा रोष आहे, आणि ते निश्चित आम्ही हाणून पाडू, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्वच्छ, सुंदर, सुरक्षित निलंगा शहर आम्ही सर्वांच्या माध्यमातून करून देऊ। मी जास्त बोलणार नाही, कारण भैयासाहेब बोलणार आहेत, मी फक्त तुम्हाला अभिवाचन देतो की ह्या विकासाच्या गाडा जो आपल्या सर्वांच्या माध्यमातून चालू राहिलेला आहे त्याला आपण निश्चित आशीर्वाद द्याल, आणि सर्वांना विनंती करतो, ज्या गडीच्या माध्यमातून इथं येऊन काल भाषण झाले, अनेक गोष्टीचा झाला, त्याच्यावर कुठेही विचाराची कुठेही पार्श्वभूमी नव्हती, म्हणजे मी अनेक गोष्टी बाळासाहेबांनी स्पर्श केले, पण 2 गोष्टीवर मी आवर्जून स्पर्श करणार आहे, जे म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि साहित्य रत्न लोकशाहीर भाऊ अण्णासाहेब यांचं स्मारक। काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अनेक वर्षानुवर्ष आपण बघतो की हे पुतळे
आंबेडकर नगर, अशोक नगर इथंच बसवले जाते, पण ह्या चौकटीच्या बाहेर त्यांनी कधी आणले नाहीत. आम्हाला त्या विचारांची, आम्हाला त्याची सर्वांची आदर घेऊन आम्ही त्या चौकटीच्या नाही, त्याची शिकवण आणि त्याच्या अंगवळणी करून त्या कृतीतनं आम्ही काम करतो. त्याच्यामुळे आम्ही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा कुठं चौकात न बसवता आम्ही मेन रोडवरील सर्व लोकांना बघण्यासारखा अतिशय देखणा पुतळा आम्ही बसवलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कुठंही घडलं नाही तसं नगर परिषदची जागा उपलब्ध करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवतात. हे पुतळे म्हणजे कुठं कोपऱ्यात न बसवता, कुठं गल्लीत न बसवता, मेन रोडवर बसवतात. ह्याचा मागचा विचार तुम्ही लक्षात घ्या. आम्ही विचार अंगवळणी करून त्या कृतीच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आज भविष्यात काळामध्ये पण आम्ही सर्वांना घेऊन हे काम करणार आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे, आपल्या गळ्यामध्ये गमजा आहे, थोडं आपण या सभेमध्ये ऊर्जा निर्माण करू. माननीय भैयासाहेबांचं, अर्चनाताईंचं, सुनील गायकवाड साहेबांचं भाषण होणार आहे. आपण सर्वजण आपले गमजे काढा, हातात घ्या, गळ्यावरचे गमजे काढा, हातात घ्या. आणि काल हे गमजे काढून हातात घेण्याचं एकच आहे कारण, जे बाबळगाववरनं जे आमदार आलते त्यांनी आपला जो घोषवाक्य आदरणीय भैयासाहेब आणि संजय भाऊंसाठी दिलता की आपला निलंगा आपला स्वाभिमान, हात वारे करून ते आपल्या निघाला निलंगा स्वाभिमान ह्याची कुठेतरी चेष्टा मस्करी करायचा प्रयत्न केला. गमजे हातात घेऊन त्यांना सांगा, ह्या निलंग्याचा स्वाभिमान कोणी येऊन डवचू शकत नाही, कोणी चेष्टा करत नाही. आणि सर्वजण घोषणा देऊन गमजे फिरून सांगा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा.